कुठल्याही जिल्ह्यातल्या राजकारणाचा मार्ग हा त्या जिल्ह्यातल्या DCC बँकेतून म्हणजेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधून जातो. हा जिल्ह्याच्या ग्रामीण अर्थशास्त्राचा बेसिक नियम आहे. कारण सर्व सहकारी संस्था किंवा ग्रामीण भागातल्या आर्थिकतेशी निगडीत असणाऱ्या संस्था या DCC बँकेशी संलग्न असतात. हा ग्रामीण अर्थशास्त्राचा बेसिक नियम आहे, त्यामुळे याला ठाणे आणि पालघर जिल्हा तरी कसे अपवाद ठरणार? या दोनही जिल्ह्यांमधल्या ग्रामीण भागातल्या राजकारणाचा मार्ग देखील या जिल्ह्यातल्या सहकारी बँकेमधूनच जातो. आणि म्हणूनच या DCC बँकेवर वचक असणाऱ्या व्यक्तीचं या दोनही जिल्ह्यातल्या स्थानिक राजकारणावर नियंत्रण राहतं. त्यामुळंच शिवसेना, एकनाथ शिंदे गट आणि भाजप या दोनही पक्षांनी या जिल्हा बँकेवर वर्चस्वासाठी या निवडणुकीत आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. त्यामुळंच आता या बँकेमध्ये नक्की काय घडामोडी घडल्यात, या निवडणुकीमध्ये नक्की काय चित्र होतं, या सगळ्या गोष्टींवर आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये बोलणार आहोत. नमस्कार, मी शशिकांत हिवरकर आणि तुम्ही पाहताय कट टू कट. ठाणे पालघर या जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी माजी केंद्रीय मंत्री असणारे कपिल पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन मी या निवडणुकीमध्ये परिवर्तन पॅनल उभारणार आहे अशी घोषणा केलेली. या बँकेचे माजी अध्यक्ष राहिलेले तसेच मंत्री गणेश नाईक यांचे निकटवर्तीय मानले जाणारे बाबाजी पाटील हे देखील या निवडणुकीत परिवर्तन पॅनलमध्ये सक्रिय होते. मंत्री गणेश नाईक हे या पॅनलचे प्रत्यक्ष संयोजक नसले तरीही त्यांचा या पॅनलमधला इंटरेस्ट लपून राहिलेला नव्हता. तिथंच भाजपचे आमदार असणारे किसन कथोरे यांनी या निवडणुकीमध्ये सहकार पॅनल उतरवलं होतं. खरं तर सुरुवातीला भाजपनं या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सुरुवातीला सहकार पॅनलमध्ये पुढाकार घेतल्याची चर्चा होती. मात्र मध्येच महायुतीमध्ये मतभेद झाले आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच सहकार पॅनलला पाठिंबा दिला. या पाठिंब्यानंतर परिवर्तन पॅनलमधील शिवसेना नेते त्या पॅनलपासून दूर गेले. बहुजन विकास आघाडीचे प्रमुख असणारे हितेंद्र ठाकूर आणि माजी आमदार असणारे क्षितिज ठाकूर हे दोनही दिग्गज नेते यावेळी सहकार पॅनलमध्ये सक्रिय होते. इतकंच नाही तर शिवसेना नेते तसेच ठाण्याचे खासदार असणारे शिंदे सेनेचे नरेश म्हस्के यांनी या निवडणुकीत ठाणे जिल्ह्यातील समन्वय, उमेदवारांची बांधणी आणि प्रचारात सक्रिय भूमिका बजावली होती. सहकार पॅनलची घोषणा करताना ते त्यावेळी प्रमुख नेत्यांसह घटनास्थळी उपस्थितही होते. मंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाणे शहर आणि परिसरातील सहकारी संस्थांमधील संपर्क तसेच प्रचार मोहिमेत महत्वाची जबाबदारी पार पाडली होती. भाजपचे आमदार असूनही किसन कथोरे यांनी सहकार पॅनेलला इथं पाठिंबा दिलेला, त्यामुळे शिवसेना नेते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी देखील या पॅनलमध्ये आपलं योगदान दिलं होतं. सहकार आणि परिवर्तन या दोनही पॅनेलमध्ये शिवसेना, एकनाथ शिंदे गट आणि भाजपच्या दिग्गज नेत्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावलेली. परंतु या संपूर्ण निवडणुकीत सर्वाधिक चर्चा होती ती निलेश सांबरे यांच्या नावाची. शिवसेनेचे उपनेते असलेल्या निलेश सांबरे यांचा ठाणे पालघर परिसरात विशेष प्रभाव आहे. त्यांनी आजवर जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून केलेल्या कामांमुळे त्यांना मानणारा मोठा वर्ग या परिसरात आहे. आजवर त्यांनी मोफत CBSE शाळा, मोफत रुग्णालय, स्पर्धा परीक्षा केंद्र आणि मोफत पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र देखील सुरू केलेली. त्यांच्या माध्यमातून आज शेकडो विद्यार्थी प्रशासकीय सेवेत दाखल झाले. अनेक तरुण तरुणींचं सरकारी सेवेमध्ये भरती होण्याचं स्वप्न त्यांनी पूर्ण केलं. त्यामुळेच या परिसरामध्ये त्यांच्या नावाचा एक प्रभाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे इतकं उल्लेखनीय काम असलेल्या या परिसरात प्रभाव असलेल्या सोबतच शिवसेनेच्या उपनेते पदासारख्या महत्वाच्या पदावर असलेल्या सांबरे यांना या निवडणुकीत शिवसेनेकडून तिकीट देण्यात आलेलं नाही. शिवसेनेच्या उपनेत्यावर यावेळी अपक्ष म्हणून लढण्याची वेळ आलेली. दोन्ही बाजूच्या दिग्गज राजकीय मुत्सदी नेते असताना निलेश सांबरे यांनी त्यांना या निवडणुकीत कडवी झुंज दिली. या परिसरात केलेले काम त्यांनी सभासदांपर्यंत पोहोचवलं. इतकंच नाही तर
जे दोनही पॅनलला जमले नाहीत ते मुद्दे त्यांनी या निवडणुकीत समोर आणले. मेगासॉफ्ट कंपनीवर जाहीर भ्रष्टाचाराचे आरोप केले. बँकेच्या संचालकांच्या कामांवर बोट ठेवत केवळ टीका न करता मी निवडून आल्यावर काय करणार याचं वास्तववादी चित्र त्यांनी मांडलं. सोबतच बँक कर्मचाऱ्यांचे प्रश्न या निवडणुकीत मुख्य पटलावर आणण्यात त्यांनी चांगलं यश मिळालं. याचा परिणाम असा झाला की ज्या सांबरे यांना तिकीट मिळालं नव्हतं त्यांनी इतर मागासवर्ग राखीव मतदारसंघात झुंज देत प्रस्थापित उमेदवारापेक्षा केवळ 100 मते कमी घेत सर्वांना घाम फोडला. तर विक्रमगड तालुका सेवा संस्था मतदारसंघातून विजय मिळवला. निलेश सांबरे यांनी या अगोदर 2024च्या लोकसभा निवडणुकीत अपक्ष लढत तब्बल 2,31,417 मतं मिळवली होती. 2 टर्मचे खासदार असणाऱ्या कपिल पाटील यांचा या निवडणुकीत केवळ 65,657 मतांनी पराभव झाला होता. त्यावेळी राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा त्या ठिकाणाहून या निवडणुकीत विजयी झाले होते. भाजपच्या कपिल पाटील यांचा पराभव या निवडणुकीत निलेश सांबरे यांच्यामुळे झाल्याचं विश्लेषण त्या निवडणुकीत करण्यात आलं होतं. त्यांना विक्रमगड आणि पालघर परिसरातून 30 ते 40 हजार इतकी मतं मिळाली होती. या निवडणुकीतही निलेश सांबरे यांची मोठी चर्चा होती. ठाणे व पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील यशानंतर निलेश सांबरे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आता मोठा उत्साह आहे. या यशाचा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तसेच 2029च्या निवडणुकीवर प्रभाव पडू शकतो. नीलम गोरे यांनी जेव्हा शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला तेव्हा त्यांना विधान परिषदेच्या सभापती पदावर संधी दिली गेली. रवींद्र फाटक यांचीही योग्य दखल घेतली गेली. ज्योती वाघमारे यांना देखील शिंदे गटाकडून राज्यसभेवर खासदार म्हणून संधी दिली गेली. प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी ज्या ज्या वेळेला शिंदे गटात पक्षप्रवेश केला तेव्हा त्यांना मंत्रिपदाचं आश्वासन देण्यात आलं. सोबतच या सर्वांचं पुनर्वसन देखील करण्यात आलं. शिवसेनेत त्या सर्वांना महत्वाची पदं मिळाली. शिवसेनेनं म्हणजे शिंदे सेनेनं नुकतंच ऑपरेशन टायगर राबवत उद्धव ठाकरे गटाच्या 6 खासदारांना आपल्या पक्षात प्रवेश दिला. त्यानंतर त्यांना निधी देऊन पायघड्या घालण्यात आल्या होत्या. या खासदारांपैकी एका खासदाराची मंत्रिपदी म्हणजेच केंद्रीय मंत्रिपदी वर्णी लागण्याची देखील चर्चा आहे. सध्या काही उद्धव ठाकरे गटातले आमदारही शिंदे गटात प्रवेश करतील अशी चर्चा राजकीय विश्वात सुरू आहे. पण याच काळात पालघर, ठाणे, रत्नागिरीसह कोकणातील मतदारांवर मोठा प्रभाव असणाऱ्या मोफत रुग्णालय, मोफत शाळांच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेल्या उपनेतेपदावर असलेल्या नेत्याला शिंदे गटाला तिकीट का देता आलं नाही यावरून या मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी खदखद आहे. शिंदे गटाकडून बाहेरचे टायगर आयात करत असताना आपल्या हक्काचा असलेला पालघर मधील टायगर शिंदे गट गमावतोय का अशी चर्चा या बँकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं सुरू झाली. तुर्तास इथेच थांबूयात. मात्र तुमची या व्हिडिओबाबत काय मतं आहेत मला कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका. सोबतच हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.